वहिनी बरं झालं राणा भाऊजी तुम्ही आलासा बघा। आम्ही यासनी 4 परंपरेच्या गोष्टी सांगितल्या पण ते नाही म्हणतात। शहरात राहणाऱ्या माणसाला आपलं काहीच पटणं झालंय बघा। अहो पण वहिनी राणा भाऊजी मोठी माणसं काय ते ठरवून घेतात त्यासनी ठरवू द्या। काय काका साहेब बरोबर आहे ना व? होय ना, होय राणा। कमीपणा घ्यायचं म्हणजे किती? अरे त्याला काय लिमिट आहे का नाही? अरे तुझी नवीन आहे एक शाल मागते ती बी यांना जमना। उद्या सोयरी कशी निभावणार? अहो काका एका शालपायी तुम्ही लगीन मोडायला निघाले तोय। हे बघ सवाल शालीचा नाही आपल्या घराण्याच्या इज्जतीचा आहे। हे बघ तुला पटत नसेल तर तसं सांग। आम्ही आजच आमचा बाजार गुंडाळतो आणि जातो बेळगावला। नाळे पहिले एसटीन द बेळगाव फोकतीव न वय वय पहिल्या एसटीने जातो आम्ही। अहो मला हे लग्न नाही करायचंय। माझ्या आईवडिलांना मान खाली घालावी लागेल असं लग्न मला नाही करायचं। माझे आई बाबा मला या लग्नापेक्षा जास्त महत्वाचे। तुम्हाला हे लग्न झालेलं नकोय ना? मग हे लग्न होणार, हे लगीन होणारच। काय सुनबाई माझ्या रानाला ऐकायला काढलाय का? अरे काय तमाशा चाललाय? ते मामांजी अहो आमचं काहीच नाही। हा काका साहेबच अहो समजा तर काका साहेबांनीच लिहिलंय बघा बघा की। नाही पण ते रीती रिवाजाप्रमाणे आणि मानपानाचं म्हणून। अरे खड्ड्यात गेले रीती रिवाज तुमचा मानपान। अरे लगीन म्हणजे 2 जीवांना एकत्र आणणारं पवित्र बंधन असतं असं आपली संस्कृती सांगते। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.